तर इकडे भरत गोगावले यांनी निवडणुकीपूर्वी अघोरी पूजा केल्याचा वसंत मोरे यांनी दावा केला। गुवाहाटीच्या बगलामुखीमधून मांत्रिक आणून गोगावले यांनी अघोरी पूजा केल्याचा आरोप वसंत मोरे यांनी केला। गोगावलेंनी रश्मी ठाकरेंवर टीका केल्यानंतर ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली। मंत्री भरत गोगावलेंनी निवडणुकीपूर्वी अघोरी पूजा केल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरेंनी केला। मध्य प्रदेशातल्या बगलामुखी गावातनं मांत्रिक बोलावत गोगावलेंनी घरातच पूजा केल्याचा दावाही मोरेंनी केला। 17 ऑक्टोबर 2024 रोजी भरत गोगावलेंच्या घरात मांत्रिक राहायला होते असंही मोरे म्हणाले। वसंत मोरेंनी भरत गोगावलेंचा याबाबतचा एक व्हिडिओ सुद्धा ट्विट केला। भरत गोगावलेंची अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार करणार असल्याचंही मोरे म्हणाले। 17 ऑक्टोबर 2024 ला जो तुमच्या घरामध्ये तुम्ही उज्जैनमध्ये एक देवीचं स्थान आहे, त्या देवीच्या मंदिरातून जे काही पुजारी आणले होते तुमच्या घरामध्ये ज्या पूजा घातल्या त्या कशा करता घातल्या होत्या? त्या 11 महाराजांकडनं घरामध्ये पूजा करून घेतल्या, त्यांच्या पूजा केल्या त्या महाराजांच्या। मला वाटतं की जर भरतशेठ असे म्हणत असतील तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे आम्ही तक्रार केली पाहिजे। आम्ही तक्रार करू। तुमचा जर तुमच्या कामावरती विश्वास आहे ना, मग तुम्ही ह्या अशा अघोरी पूजा कशा करता घातल्या घरामध्ये? त्याच्यामध्ये ते नाही का असे साधू बिधू बसतात, ओम फट स्वाहा करतात, अशा पद्धतीने ते दोन्ही हातामध्ये ते काय घेतलंय आणि ते त्या यज्ञामध्ये टाकतात। अशा प्रकारचे व्हिडिओ आहेत आमच्याकडे। भरत गोगावलेंनी रश्मी ठाकरेंवर जोरदार टीका केली होती। रश्मी ठाकरेंमुळेच शिवसेना फुटल्याचा दावा गोगावलेंनी केला होता। त्यानंतर आता गोगावलेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे। आम्ही तर हिंदुत्ववादी असणारे लोक आहोत, देवाला धर्माला मानणारे लोक आहोत। त्याच्यामुळे आम्ही बगलामुखी मातेच्या इथं गेलो होतो, इंदोरला, मध्य प्रदेशमध्ये, आणि तिथं आम्ही बगलामुखी मातेच्या इथं होम हवन केलं जातं। अनेक लोक होते की एकटा भरतशेठ होता अशातला भाग नाही आहे। बरेचशा लोकांचे तिथं होम हवन चालू होते। आम्हाला त्या भटजे लोकांनी सांगितलं की तुम्ही एवढ्या लांब आलात तर देवीचा एक होम करा, आणि त्याप्रमाणे आम्ही होम हवन केलं। आणि त्या होम हवनाच्या ह्याच्यातनं आम्ही बगलामुखी मातेचं दर्शन करून मग आम्ही आलो। जर वसंत मोरेंना काय जर प्राप्त करायचं असेल आणि त्यांना वाटत असेल जर भरतशेठने तिथं जाऊन जे काही पूजापाठ केला आणि त्याच्यामुळे ते आमदार झाले, मंत्री झाले, तर मग त्यांना पण घेऊन जाऊ। ते जर अगोदर आम्हाला बोलले असते निवडणुकीच्या तर त्यांचं डिपॉझिट जप्त झालं नसतं। त्यांना पण आम्ही बऱ्यापैकी नेऊन देवीच्या चरणाजवळ लीन केलं असतं आणि त्यांचाही होम करून दिला असता। त्यांना जर आता वाटत असेल जर भरतशेठने काय करून चमत्कार झालेला असेल तर मग तुम्ही या, तुम्हाला पण एकदा मी घेऊन जातो तिथं आणि तुमचा पण चमत्कार तिथं घडवायला देवीला आम्ही सांगू त्या होम हवनच्या माध्यमातून।